परंतु कारवाया यांना करायच्या नाही, कारण यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅकेट चालू आहे. हे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये चालू आहे, संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्यामुळं बावनकुळे साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की साहेब, फार मोठ्या प्रमाणामध्ये महसूल खात्याची फसवणूक होत आहे पुणे जिल्ह्यामध्ये. जे स्वामित्व धन आहे ते ही लोक भरत नाहीत बर का. आणि या पद्धतीमध्ये अशी तस्करी चालू आहे. आता मी पिंपरीमध्ये मोहन नगरला गाडी बाजूला घेतली. तुम्हाला सांगते, गाडीची नंबर प्लेट मातीने बुजलेली होती, मातीले पटलेली त्याच्यावर, पाठीमागून तर नंबर प्लेटच नाही. त्या गाडीमध्ये इतक्या दगडी भरलेल्या, तुम्हाला सांगते मोठमोठ्या दगडी, ओव्हरलोड अक्षरशः. जरा स्पीड ब्रेकरहून गाडी गेली ना पुढे तर ते दगडी पडतायत खाली. पाठीमागे टू व्हीलर वाले आहेत, त्याला काही घेणं देणं नाही, तो सुसाट सुटलाय. ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की या गाडीची नंबर प्लेट मातीने बुजलेली आहे, मी पुढे गेले, गाडीला आडवी झाले, गाडी बाजूला घ्यायला लावली आणि 112 नंबरला फोन करून पोलिसांना तिथं बोलून घेतलं. ते बिचारे आले, त्यांनी सांगितलं ताई आता माझं काम आहे की बाबा ही गाडी नेऊन पोलीस स्टेशनला लावणे. आता पुढचं काम ते तहसीलदारांचं आहे, ते तुम्ही त्यांना सांगा. का मी सांगू? पोलिसांचं पण काम आहे ना. आता पिंपरीच्या पोलिसांनी, पिंपरीच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदाराला तिथं बोलून घ्यावं, कळवावं. महसूल अधिकारी तिथे येतील, तुम्ही तहसीलदाराला सांगा ना, महसूल अधिकारी तिथे येतील, त्याच्यावर कारवाई करतील. मला माहिती आहे ही कारवाई पोलीस करू शकत नाही, हे पोलिसांच्या हातात नाही, याचे अधिकार पोलिसांना नाही. पोलिसांना एवढाच अधिकार आहे गाडी नेऊन पोलीस स्टेशनला लावणे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी हे महसूल अधिकारी येतात आणि कारवाया करतात. मग हे का बरं सांगत नाहीये स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस, PI? ज्या वेळेला मी दिघीलाही हे काम केलं, वाघ साहेबांनी 0 मिनिटात मध्ये लगेच कॉल केलेत. ज्या वेळेला आम्ही मुळशीमध्ये काम केलं त्यावेळेला सुद्धा लगेचच कारवाया केल्या, पोलिसांनी आम्हाला मदत केली. त्या ठिकाणी सुद्धा मातीच्या वेळेस आम्ही ज्या वेळेला मातीच्या कारवाया केल्या त्यावेळेला पोलिसांनी मला खरंच खूप मदत केली आहे. आणि तहसीलदारांनी सुद्धा बरं का तिथल्या, फक्त मदत नाही केली मला चोबीने, मला त्याच्याकडनं करून घ्यावं लागलं जबरदस्ती. हा, चोबीने नाही केली, मला मदत नाही केली. पौडच्या PIनी, गोसावी साहेबांनी नाही केली मला मदत. की मी वारंवार 112 नंबरला फोन करत होते, तरी सुद्धा ती लोक म्हणत होती आम्ही दुसऱ्या कॉलमध्ये आहेत, तुम्ही निघून जा, आम्ही कारवाया करू. बरं का, त्यांचा मी अर्ज सुद्धा दिलेला आहे, की यांची चौकशी करण्यात यावी. अक्षरशः गिल साहेबांनी सुद्धा त्याच्यावर ऍक्शन घेतली होती. हे कोण आहेत जे 112 नंबरला यांना मदतीसाठी गेले नाहीत, त्यांची चौकशी करा आणि त्यांना निलंबित करा. आदेश दिलेले गिल साहेबांनी सुद्धा. मग वरिष्ठ अधिकारी चांगले काम करतायत, खालचे जे ग्राउंड लेवलला जे आपले दादा लोक आहेत ते चांगले काम करतायत. 1 स्टारवाले, 3 रिबीनवाले, 2 रिबीनवाले सगळे चांगले कामं करतायत. मग 3 स्टारवाल्यांना काय प्रॉब्लेम आहे? 3 स्टारवाले का बरं कामं नाही करत आहे? 3 स्टारवाले दाबतायत प्रकरण. मग 3 स्टारवाल्यांना पॅकेट चांगलं चालू आहे का? आता ज्या पोलीस स्टेशन मध्ये मला गौण खनिज उत्खननामध्ये मदत होणार नाही, त्या पोलीस स्टेशनच्या PIची कंप्लेंट मी डायरेक्ट बावनकुळे साहेबांना करणार आहे, डायरेक्ट फडणवीस साहेबांना करणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते, ज्या वेळेला तुम्ही अशा विषय दाबण्याचा प्रयत्न कराल, मी दाबू देणार नाही. का शासनाचा महसूल बुडवताय तुम्ही? का शासनाला फसवताय? किती लोकांचे जीव घेताय? या खडी क्रशर जे आहेत ना, हे खडी क्रशर वाले, बघा तिथं सेफ्टी आहे का कामगारांना? हा, मोठमोठ्या टेकड्या फोडायला लावतायत, दोऱ्या खाली सोडून त्यांना त्या टेकड्या फोडायला सोडतायत, सुरुंग लावतायत, बेकायदेशीर सगळं काम चालू आहे. का कुणाचं लक्ष याच्याकडे? जाऊन कुणी बघतंय का तिथं काय आहे? कुणाकडे आहेत हे अधिकार? यासाठी लवकरच याच्यावर चांगल्या कारवाया चालू होणार आणि मला विश्वास आहे वेळ आली ना, बावनकुळे साहेब स्वतः इथे येतील आणि जाग्यावर उभं राहून कारवाया करतील. मला एवढा विश्वास आहे, स्वतः करतील बावनकुळे साहेब, एवढं त्यांचं काम चोख आहे. त्यामुळे आता तुम्ही लोक आहे ना, आतापर्यंत वाचले, कारण तुमची तक्रारच तिथपर्यंत देणार कोणी नव्हतं. पण आता संगीता वानखेडे आहे, तुम्हाला कुणाला सुट्टी देणार नाही मी. अरे या दिवसात पावसाळ्यात मध्ये तुम्ही सांगा, खरी क्रशंट रस्त्यावर सांडतीये, गाड्या स्लिप होत आहेत,
तुम्ही भरता कशाला मरायला एवढी? ओव्हरलोड कशाला भरताय? लोकांचे जीव चाललेत, कोण जबाबदारी घेणार त्याची? बरं, पोलिसांनी तरी काय काय बघायचं? हेही तेवढंच खरं आहे ना. जे खरं आहे ते खरंच म्हणते मी. परंतु कोणत्या पोलिसांनी? रोडवर काम करणाऱ्या, बरं का, केबिन मध्ये बसणाऱ्या पोलिसांचं मी कौतुक करत नाही. काही केबिन मध्ये बसणारे आहेत ना, फक्त माल येऊ द्या, बंडल येऊ द्या, पाकिट येऊ द्या, बाकी काही घेणं देणं नाही त्यांना. जी कामं करतायत त्यांना अडवायचंय, गाडी पकडू नको रे, जाऊ दे रे. कशी कामं करायची खालच्या लोकांनी, यांनी, खालच्या पोलिसांनी कशी कामं करायची मला सांगा बरं. आपण सर्वसामान्य काय करतो? आपला रोष कुणावर असतो? जे रस्त्यावर उतरून कामं करतायत पोलीस त्यांच्यावर असतो. हे जे केबिन मध्ये बसलेले आहेत ना, यांना जाब विचारा. यांच्या केबिन मध्ये घुसून यांना जाब विचारा. रस्त्यावर जी कामं करतायत ना त्यांना नका विचारू, ते त्यांचं काम करतायत बिचारे, त्यांना आदेश दिलेला असतो. तुम्हाला सांगते, आत्ता माळुंग्याचा एक प्रकार असा आहे, तो माझ्याकडेच आलेला आहे ते, आणि मी आमच्या शेवटी ते खेडचे आमदार आहेत, आमचे प्रतिनिधी आहेत, त्यामुळे मला बाबा काळेंना ते सांगावं लागतं, बाबाजी काळेंना सांगावं लागलं की तुम्ही लक्ष घाला याच्यामध्ये जरा, कारण तुम्ही या खेड तालुक्याचे प्रतिनिधी आहात. अक्षरशः काही माळुंग्यामध्ये काही ट्रॅफिकवाल्या जे पोलीस असतात, ट्रॅफिक निवारणवाले, त्या पोलिसांना तिथला PI मला दररोजचे 1,500 द्या. जो 1,500 देत असेल त्याला सोपे पॉइंट असतात, पैसे कमावणारे पॉइंट, आणि जे 1,500 देत नाही त्या महिलांना अक्षरशः कुठल्या तरी कोपऱ्यात फेकलेलं असतं, जिथे बाथरूमची सोय नाही. महिलांना सुद्धा बाथरूमची सोय नाहीये. त्या महिलांनी कुठं जायचं बाथरूमला? बाथरूमची सोय नाहीये, त्यांना तिथं बसण्याची सोय नाहीये. थोडंसं जरा त्यांना बाबा पायाला, मला सांगा, अशा पावसामध्ये उभं राहायचंय, हा वात येतोय पायाला, की त्यांना बसायला जागा सुद्धा नाही. असे पॉइंट देतो का? तर त्या 1,500 त्याला देत नाहीत. त्यामुळे आम्हीच कमवत नाही तर तुला का 1,500 देऊ? आम्हालाच घ्यायची नाहीये काय? बरं का, असे सुद्धा आहेत की जे केबिन मध्ये बसून फक्त मला आणून द्या. हा, त्याने नियम लावलेले आहेत, ते त्याची नियमावली आहे त्या PI ची, बरं का, की मला 1,500 पाहिजेत दररोजचे, आणि जर दिले नाहीत ना तर कोपऱ्या कापऱ्यात मध्ये घालतोय 5-6 जणांना, लालाम टाकतोय, हार्ड पॉइंट देतोय. त्यांना दुसरे पॉइंटच नाहीये. जे 1,500 देतात त्यांना चांगले पॉइंट. हे असे सुद्धा काम काही अधिकारी, काही म्हणते मी, सगळे नाही, काही अधिकारी करतायत. तर हे भयंकर प्रमाणामध्ये वाढलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये. गृहमंत्र्यांनीही लक्ष घालण्याची गरज आहे. असे जे कोण PI असतील, असे कोण अधिकारी असतील, यांना खरं गडचिरोलीला टाकून द्या तुम्ही. यांची नियुक्ती तिकडच करा. हा, तिकडं गरज आहे यांची, इथे नाही. मग यांना कळेल दररोजचे 1,500 कसे असतात, छळणं कसं असतं, दुसऱ्यांना त्रास देणं कसं असतं, हे ठिकाणावर येतील मग. त्यामुळं हे कराच फडणवीस साहेब तुम्ही एवढं. आणि राहिला दुसरा विषय, महसूल अधिकारी बावनकुळे साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, या गोष्टीकडे लक्ष द्या, माझी विनंती आहे.